श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पितृपक्षातील 15 दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात। या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते। पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात। धार्मिक मान्यतानुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्यापर्यंत असतो। म्हणजेच पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे 15 दिवस चालते। यंदा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा आहे। प्रतिपदा ते अमावास्या हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो। पितृपक्षात पितरांचे स्मरण केले जाते। पितृपक्षाच्या काळात सर्वसामान्यपणे शुभ कार्य केली जात नाही। श्राद्धातील मंत्रोच्चारामध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती समावलेली असते। श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे। इहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांना आपल्यासाठी जे काही केले त्यांची परतफेड करणे अशक्य असते। त्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय। पूर्वजांमध्ये देवताप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते असा उल्लेख गरुड पुराण आणि कठोपनिषद यासारख्या ग्रंथात आढळून येतो। त्यामुळेच पूर्वजांना प्रसन्न ठेवण्यासाठी कुटुंबातील सुख, शांती, समृद्धी कायम राहण्यासाठी आपल्याला आवर्जून पितृपक्षामध्ये आपल्या पितरांची पूजा, सेवा आणि त्यांच्या नावाने दान हे करायचं आहे। तसेच या पितृपक्षाच्या 15 दिवसात फक्त एकदाच आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची। ही वस्तू अर्पण केल्यामुळे 100 पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल। आपल्याला सर्व कामांमध्ये यश मिळेल आणि आपले पितृ आपल्याला प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देणार आहेत आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न, सर्व संकट, सर्व दोष, दारिद्र्य नष्ट होणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे। ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात। यालाच आपण पितृदोष म्हणतो। आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात, त्यापैकी एक म्हणजे पितृदोष। ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो। दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात। समस्या म्हणजे काय? तर समस्या म्हणजे घरामध्ये वारंवार आजारपण येतं, अचानक पैशाची टंचाई निर्माण होते, आलेला पैसा टिकून राहत नाही, आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही, आपल्या घरामध्ये अचानक भांडणं होतात, कलह होतो, आपल्या मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात, संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात। जर तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून तुम्हाला ह्या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांकरता सेवा, दान, धर्म हे करायचं आहे। असं म्हटलं जातं की ह्या पितृपक्षामध्ये आपले पितृ तुळशीच्या भूतलावाने सेवा करायची, कारण तुळस म्हणजे ह्या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणती सेवा, कोणते दान हे करत जाते। प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या घरात कुंडीत किंवा अंगणात तुळस आवर्जून लावली जाते। असे मानले जाते की दररोज सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी घातल्याने घरात सुख समृद्धी नांदते। वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप घरात ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते। असं म्हटलं जातं की वनस्पती देखील मानवाप्रमाणे संवेदन असतात। वनस्पतींना वातावरणातल्या बदलांची सर्वात अगोदर जाणीव होते। हाच गुण तुळशीच्याही अंगी असतो। त्यामुळेच तुमच्या कुटुंबावर एखादं संकट येणार असेल तर त्याची जाणीव सर्वात अगोदर घरासमोर तुळशीला होते असे म्हटले जाते। कुटुंबावर संकट येणार असेल तर काळजी घेऊनही तुळस सुकून जाते। असं झाल्याने तुम्ही समजून जा की तुमच्या कुटुंबावर काहीतरी संकट येणार होतं।
श्रीहरी विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे, म्हणूनच त्यांच्या नैवेद्यामध्ये जर आपण तुळशीचं पत्र ठेवलं नाही तर तो नैवेद्य जो आहे श्रीहरी विष्णू ग्रहण करत नाही। आणि म्हणूनच ह्या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण जेव्हा तुळशीला जल अर्पण करणार आहे तेव्हा त्या जलमध्ये आपल्याला आवर्जून थोडेसे काळे तीळ टाकायचेत आणि ते जल अर्पण करायचं आहे, कारण तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती। तुळशीला जल अर्पण करताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जप करत करत हे जल जे आहे ते अर्पण करायचं आहे। असं जल तुळशीला अर्पण केल्यामुळे आपले पितृ हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात। त्याचबरोबर आपल्यावर माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते। ही तुळशी मातेची सेवा जी आहे तुम्हाला जर शक्य झालं तर पितृपक्षामध्ये दररोज करा, पण आता काही कारणास्तव तुम्हाला दररोज करणं शक्य नसेल तर किमान या 15 दिवसांमध्ये एक दिवस तरी तुम्ही करा। तुम्हाला स्वतः अनुभव येईल की तुमच्या आयुष्यामध्ये असणारे जे कष्ट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत ते हळूहळू कमी व्हायला लागलेले आहेत। त्याचबरोबर आपल्याला अजून एक उपाय करायचा। आपल्याला एक स्टीलची वाटी घ्यायची, त्यामध्ये थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे। अगदी तुम्ही 1 चमचाभर गंगाजल घेतलं तरीही चालणार आहे आणि ही वाटी जी आहे ती आपल्याला तुळशीच्या मुळांजवळ ठेवून द्यायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला आपल्या पितरांचं जर नाव माहिती असेल तर आपल्याला त्यांचं नाव घेऊन बोलायचं, नाही माहिती असेल तर आपल्याला ओम पितृदेवाय नमः अशा रीतीने तुम्हाला 21 वेळा या मंत्राचा जप हा करायचा आहे। आणि त्यानंतर आपल्या पितरांना आपल्याला स्मरण करून बोलायचं की आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत, संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य आहे ते दूर होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे। त्यानंतर आपल्याला तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा ह्या करून घ्यायच्यात। प्रदक्षिणा करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे। प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तिकडनं ती वाटी जी आहे ती उचलायची आहे आणि त्यानंतर तुळशी मातेच्याच जे एक पान आहे ते आपल्याला तुळशीचं पान घ्यायचं आहे आणि त्या पानानेच आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये हे गंगाजल जे आहे ते शिंपडायचं। त्याचबरोबर आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या अंगावर सुद्धा आपल्याला हे गंगाजल जे आहे ते शिंपडायचं आहे। त्याचबरोबर हे उरलेलं जे गंगाजल आहे तुम्ही आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये 1-1 थेंब करून सुद्धा टाकू शकतो। हे गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होणार आहे, ज्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।